दंडोत प्रणाम. मायबापू, भीष्माचार्य हे महाभारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. ते 8 वसूमधील एक वसू होते, धुवशी होते. त्या धुवसूचे फळिया, तर त्या फळियाला वरील देवतेनं शाप दिला आणि त्याला पृथ्वीवर यावं लागलं. आणि जेव्हा ते पृथ्वीवर आले तर ती धूदेवता देखील त्यांच्यासोबत आली आणि मग भीष्माचार्याला शरीर मिळालं. त्याचं नाव देवदत्त ठेवलं आणि त्या शरीरामध्ये धूदेवता बी आणि ते फळिया तो दोन्ही होते, जीव आणि देवतेचं स्वरूप, जीवाचं स्वरूप आणि देवतेचं स्वरूप. आणि हे मग देवता त्याला सुख देण्यासाठी खाली आली होती आणि म्हणून हा म्हणजे याला विग्रह म्हणतात, त्यामुळेच विग्रह म्हणतात. बाकी विग्रह म्हणण्याचं काही कारण नाही. खरा वास्तविक तो विग्रह नाही, परंतु त्याला विग्रह, ती देवता सोबत आली म्हणून त्याला विग्रह म्हणतात. तर त्याला इच्छा मरण होतं. भीष्माचार्याला इच्छा मरण होतं. त्याला जेव्हा वाटण तेव्हा तो मरू शकत होता. तर इथं मरण्याच्या 2 प्रकार आहेत माणसाचे. आपले आयन 2 आहेत, एक उत्तरायण आणि दक्षिणायन. तर उत्तरायणामध्ये माणूस मेलं तर अग्निज्योती र शुक्ल षण्मासा उत्तरायण, 6 महिने उत्तरायण असते. अग्निज्योती र शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्प्रयात गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदोजना. आणि तसं जर अग्नी म्हणजे पौर्णिमेची रात्र, पौर्णिमेची 15 आणि दिवस पाहिजे. आणि दिवस असताना 15 असताना पौर्णिमेचा अग्निज्योती र शुक्ल आणि ते उत्तरायण पाहिजे. तर अशा वेळेस जर माणूस वारला तर तो देवतेच्या प्राप्तीला जातो. म्हणजे तो जो हे होते भीष्माचार्य होते तर ते धू ऋषीचे म्हणजे फळी होते. तर त्या धू ऋषी, धू देवता आणि ते हा जीव फळी आहे, ते दोघंही परत जाऊ शकत होते जर समजा त्याला उत्तरायणामध्ये मरण आलं तर. परंतु दक्षिणायनं जर मरण आलं तर धुमे राहते, म्हणजे आमोशीची रात, आमोशीचा 15 आहे, धुम राहते तर कृष्ण षण्मास आणि दक्षिणायन आहे. तर अशा वेळेस जर मरण आलं तर पुन्हा वापस नरदेहात यावं लागते, पुन्हा माणूस देहात यावं लागते. त्यामुळं आणि ह्या भीष्माचार्याला तर तो धूदेवतेचा फळी असल्यामुळं त्याला पुन्हा त्या धूदेवतेच्या स्थानी जावं जायचं होतं. त्यामुळं त्यांना बाणं लागली होते आणि बरेच दिवस ते शरपंजरी पडले. परंतु त्यांनी मरण स्वीकारलं नाही, कारण इच्छा मरण होतं त्याला. तर ते मरण केव्हा स्वीकारलं, जेव्हा म्हणजे शुक्ल कृष्ण शुक्ल केव्हा स्वीकारलं, अग्निज्योती र शुक्ल षण्मासा उत्तरायण, उत्तरायण येईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. आणि उत्तरायण आलं की उत्तरायणमध्ये मात्र त्यांनी मृत्यू स्वीकारला. आणि ते पुनश्च त्या धूदेवतेच्या ब्रह्मांड समूर्तीत पावन झाले आणि त्यांना ते सुख मिळालं. तर असं आहे. तर 2 आयन हे तर एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. उत्तरायणमध्ये जर माणूस वारला तर तो ब्रह्म विदोजना म्हणजे देवतेला जातो. आणि हा जर धुमे रात्री तसा कृष्ण षण्मासा दक्षिणायन तत्र चांद्रमेशम ज्योती योग प्राप्य निवर्तते, पुन्हा तो मनुष्य देहात येतो. तर असं, तर त्यामुळं जे भीष्माचार्य होते ते देवतेला प्राप्त झाले. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, शुक्ल कृष्ण गती येते जगत शाश्वती मते, एका यात्यनवती मन्यावरती पडते नैते सुती पाथ जान नियोगी मोहिती कच्छन तस्मात सरेशु कार्यसु योगयुक्तो भव अर्जुन. आणि त्या अर्जुनाला समजून सांगताना म्हणतात, अर्जुना याच्यात तू मोहित होऊ नको,
नैते सुत्ती पार्थ ज्ञान योगी मोहिती कच्छन. योग्यानं याच्यात मोहित होऊ नये. दक्षिणायनमध्ये मरण आलं काय, उत्तरायणमध्ये मरण आलं काय. तर जो माणूस जर सतत परमेश्वराचं चिंतन करत असेल तर तो परमेश्वर प्राप्तीला जाईल. तो देवता प्राप्तीला जाणार नाही, पुन्हा कुठंच स्त्रियांच्या प्राप्तीला जाणार नाही. तर तो कुठं जाईल मग, तो देवता प्राप्तीला जाईल. नैते सुत्ती पार्थ ज्ञान नियोगी मोहिती कच्छन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्त भावार्जुन. मात्र तू योगयुक्त हो, परमेश्वराचं चिंतन सतत करीत राहा. कारण परमेश्वराचं चिंतन केलं तर काय होते म्हणले, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् आतेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपेति चाध्यम. वेदानं जे पुण्य मिळते त्याला उल्लंघून जातो तो परमेश्वर चिंतन करणारा. यज्ञानं जे पुण्य मिळते त्यालाही उल्लंघून जातो. तपानं जे पुण्य मिळते त्यालाही तो उल्लंघून जातो. यज्ञेषु तपस्सु दानेषु यज्ञेषु वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव. आणि दानानं जे पुण्य मिळते त्याला बी तो उल्लंघून जातो. दानेषु यत् पुण्य फलं प्रतिष्ठम आतेती म्हणजे उल्लंघून जातो. आतेती सर्व मिदमिदित्वा आणि योगी परमस्थान मुपेति चात्यम. आणि त्या योग्याला परमस्थान मिळते, परमेश्वराचं स्थान मिळते, परमेश्वराचं प्राप्ती त्याला होते. म्हणून माणसानं हे दक्षिणायनात मेलं काय आणि उत्तरायणात मेलं काय, तसं काहीच नाही. दक्षिणायत फक्त माणसानं सदोदित चिंतन केलं पाहिजे. तर चिंतन करणारा माणूस हा ह्या यज्ञाच्या तपाच्या दानाच्या पुण्याला ओलांडून पुढं जातो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो. मायबाबो, परमेश्वर प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर सतत परमेश्वराचं चिंतन करावं. त्या उत्तरायणाच्या आणि दक्षिणायनात मला मरण यावं किंवा उत्तरायणामध्ये यावं अशी काय आग्रह धरू नये. फक्त एकच आग्रह धरावं, फक्त परमेश्वराचं चिंतन करावं. परमेश्वर चिंतन करणारा माणूस यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलं प्रतिष्ठम आतेति तत्सर्वमिदमिदित्वा योगी परमस्थान मुपेति चात्यम. तो माणूस तर सगळ्याच्या पुढं जाऊन परमेश्वर प्राप्तीला जातो. असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला उपदेश देताना सांगितलेलं आहे. मायबाबो, त्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराचं सदोदित चिंतन करा आणि आपल्याला यज्ञाच्या तपाच्या दानाच्या त्या दानाला ओलांडून पुढं जा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि मायबापो, जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल आणि सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईबची फार गरज आहे आपल्याला. तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर पाहिजे. आताशी 600 झालेत आपले. तर म्हणून सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.